शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली हीच मोदी गॅरंटी। शरद पवारांची मोदी सरकारवरती कडाडून टीका। बळीराजावरती हे दिवस आणणाऱ्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही, पवारांची टीका। मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाटेला गेलात तर मी सोडत नाही। आमदार सुनील शेळकेंना पवारांचा इशारा। महायुतीच्या जागा वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता। काही शिंदे पवारांचे उमेदवार भाजपच्या चिन्हावरती लढण्याची शक्यता। नवी दिल्लीमधल्या भाजपच्या मुख्यालयामध्ये महाराष्ट्रामधील नेत्यांची बैठक। फडणवीस, दानवे आणि मुनगंटीवार यांची अमित शहा, जेपी नड्डा आणि बीएल संतोष यांच्यासोबत चर्चा। राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल। 9000 मेगावॉटच्या कामाचं वर्क ऑर्डर। 2025 पर्यंत 40% कृषी फीडर सौर ऊर्जेवर। हुडको सोबत सामंजस्य करार। दोन 2047 साली भारत विकसित होईल, पण तोपर्यंत इथल्या गरीब शेतकऱ्यांनी वाट पाहायची का? त्याला आज काय देणार ते सांगा। उद्धव ठाकरेंचा थेट मोदींवरती घणाघात। उपमुख्यमंत्री फडणवीस यांना धमकी देणाऱ्या किंचक नवलेला जामीन मंजूर। वांद्रे कोर्टाकडून न्यायालयीन कोठडीनंतर जामीन। उमेदवारांची दुसरी यादी निश्चित करण्यासाठी भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक। रात्रीच्या बैठकीत तब्बल 150 जागांवर चर्चा। रविवारी शिक्कामोर्तब। मुंबईमधल्या ललित हॉटेलमधील काँग्रेसची बैठक संपली। राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील सभांसाठी 7 जणांची समिती स्थापन करण्याचा बैठकीत निर्णय। राहुल गांधींनी विचार करून वक्तव्य करावीत। पंतप्रधान मोदींवरती केलेल्या टीकेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा। लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी। केसानं गळा कापू नका, विश्वासघात करू नका। राज्यातल्या भाजप नेत्यांना रामदास कदमांचा इशारा। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावरचा दावा राष्ट्रवादीनं सोडलेला नाही। युती धर्मानुसार निर्णय घ्या, प्रफुल्ल पटेल यांचा महायुतीला इशारा। कोस्टल रोडची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी। मुख्यमंत्र्यांनी केला कोस्टल रोडवरून प्रवास। मुंबईमध्ये कोस्टल रोडच्या लगत 320 एकरांवरती झाडं लावणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।